7वा पाठ बघूया. सागर जलाचे तापमान व शारदा. शारदेवर आपल्याला प्रश्न विचारले आहे म्हणून महत्त्वाचा पाठ आहे का? तापमान हा सागर जलाचा एक महत्त्वपूर्ण भौतिक गुणधर्म आहे. त्यावर सागर जलाची शारदा, घनता, हालचाल तसेच सागरी जीवसृष्टी अवलंबून आहे. सागर जलाच्या तापमानाचा मुख्य स्रोत सूर्यापासून मिळणारी उष्णता आहे. सागर पृष्ठावर तापमान सर्वत्र सारखे नसते. बघा, हे लक्षात घ्या. सागर पृष्ठावर तापमान सर्वत्र सारखे नसते. त्यास अनेक घटक कारणीभूत असतात. त्यामध्ये मुख्यतः अक्षांशानुसार मिळणारी सौर ऊर्जा व सागरी प्रवाह या घटकांचा प्रामुख्याने समावेश होतो. हे दोन घटक लक्षात राहू द्या. अक्षांशानुसार मिळणारी सौर ऊर्जा व सागरी प्रवाह. सागर जलाच्या तापमानाचे वितरण बघूया. सागर जलाच्या तापमानाचे वितरण पुढील दोन प्रकारे स्पष्ट केले आहे. सागर जलाच्या तापमानाचे स्थितीत समांतर वितरण बघूया. आणि इथे बघा, सागर जलाच्या तापमानाचे खोलीनुसार वितरण. हे दोन प्रकार आहे. आपण पहिला प्रकार बघूया. सागर पृष्ठाच्या तापमानात अक्षांशानुसार फरक पडतो. या सागर जलाच्या तापमानाचे स्थिती समांतर वितरण असे म्हणतात. सागर पृष्ठावर जास्तीत जास्त तापमान विषुववृत्तीय प्रदेशात असून ते सुमारे 30 अंश सेल्सिअस इतके असते. विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवीय प्रदेशाकडे सागर जलाच्या पृष्ठाचे तापमान कमी होत जाते. बघा इथे काय म्हटलंय. विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवीय प्रदेशाकडे सागर जलाच्या पृष्ठाचे तापमान कमी होत जाते. दोन्ही गोलार्धात 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यानच्या प्रदेशात सागर पृष्ठाचे तापमान सुमारे 15 अंश ते 20 अंश सेल्सिअस असते. या ठिकाणी बघा काय म्हणत आहे. दोन्ही गोलार्धात 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान सागर पृष्ठाचे तापमान किती असते? 15 अंश ते 20 अंश सेल्सिअस एवढे असते. तर 50 अंश ते 60 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान ते सुमारे 8 डिग्री सेल्सिअस पर्यंत आढळते. बघा इथे पण तसंच म्हटलंय. 50 अंश ते 60 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान तापमान किती असते? 8 अंश सेल्सिअस पर्यंत असते. ध्रुवीय प्रदेशात तर सागर पृष्ठाचे तापमान गोठणबिंदू खाली असते. ध्रुवीय भागात पाण्याचे बर्फ झाल्यामुळे व बर्फ पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे सागर पृष्ठावर बर्फ तर खाली पाणी अशी परिस्थिती निर्माण होते. ही परिस्थिती लक्षात घ्या. ध्रुवीय भागात पाण्याचे बर्फ झाल्यामुळे व बर्फ पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे सागर पृष्ठावर बर्फ व खाली पाणी अशी परिस्थिती निर्माण होते. सागर जलाच्या तापमानाचे खोलीनुसार वितरण बघूया आपण. सागर पृष्ठापासून सागर तळाकडे जाताना तापमानात भिन्नता आढळते. कारण जसजसे खाली जावे तसतसे पाण्यात शिरणाऱ्या सौर ऊर्जेची तीव्रता कमी होत जाते. हे कारण लक्षात राहू द्या. त्यामुळे वाढत्या खोलीनुसार सागर जलाचे तापमान कमी होते. समुद्र सपाटीपासून 200 मीटर खोलीवर ते 15 अंश सेल्सिअस असते. सागर तळाकडे जास्त खोलीवर विषुववृत्तीय आणि ध्रुवीय अशा दोन्ही प्रदेशामध्ये तापमान सारखे असते आणि ते 2 अंश सेल्सिअस असते. सागरी डोह आणि गर्तामध्ये सागर जलाचे तापमान 2 अंश सेल्सिअस इतकेच असते. हे लक्षात राहू द्या. सागरी डोह आणि गर्तामध्ये सागर जलाचे तापमान 2 सेल्सिअस इतकेच असते. कारण 2 सेल्सिअसला पाण्याची घनता कमाल असते व असे पाणी त्यामुळे तळाशी राहते. हे लक्षात राहू द्या. हे विचारले जाते. सागर जलाची शारदा बघूया. महासागराकडे नद्यांनी वाहून आणलेल्या पाण्यात अनेक क्षार विरघळलेले असतात. बाष्पीभवनामुळेच पाणी निघून जाऊन क्षाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे महासागराचे पाणी खारे असते. बघा या ठिकाणी दिलंय महासागराचे पाणी खारे का असतात? कारण महासागराकडे नद्यांनी वाहून आणलेल्या पाण्यात अनेक क्षार विरघळलेले असतात. बाष्पीभवनामुळेच पाणी निघून जाऊन क्षाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे महासागराचे पाणी खारे असते. कार्बोनेट क्षार प्राण्यांनी व सिलिका वनस्पतींनी शोषून घेतल्यामुळे सागर जलामध्ये क्लोराईड, सल्फेट इत्यादी क्षार अधिक प्रमाणात असतात. बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न बनू शकते. सागर जलामध्ये क्लोराईड, सल्फेट इत्यादी क्षार अधिक प्रमाणात का आढळते? कारण कार्बोनेट क्षार प्राण्यांनी व सिलिका वनस्पतींनी शोषून घेतल्यामुळे. त्यामध्ये मिठाचे म्हणजे सोडियम क्लोराईडचे प्रमाण सर्वात जास्त असते. महासागराच्या 1000 वजनी भाग पाण्यातील क्षाराच्या प्रमाणात सागर जलाची क्षारता म्हणतात. बघा क्षारता महत्वाचा आहे आपल्यासाठी. सागर जलाच्या 1000 वजनी भाग पाण्यातील क्षाराच्या प्रमाणात सागर जलाची घनता म्हणतात. सागर जलाची घनता दर हजारात सांगतात. सागर जलाची सरासरी क्षारता दर 1000 35 असते आणि ती 35 अशी लिहिली जाते. क्षारतेवर परिणाम करणारे घटक बघूया. सागर जलाची क्षारता सर्व ठिकाणी सारखी नसते. स्थानपरत्वे त्यात कमी अधिकपणा दिसून येतो. कारण सागर जलाच्या क्षारतेवर बाष्पीभवनाचा वेग, पर्जन्यमान, नदी नाल्यातून होणाऱ्या गोड्या पाण्याचा पुरवठा, हिमजल यांचा परिणाम होतो. भूवेष्टित किंवा खंडाअंतर्गत समुद्राची क्षारता जास्त असते. कारण तेथील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग जास्त असून गोड्या पाण्याचा स्रोतही मर्यादित स्वरूपात असतो. बघा हे लक्षात घ्या. भूवेष्टित किंवा खंडाअंतर्गत समुद्राची क्षारता जास्त असते. का? कारण तेथील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग जास्त असून गोड्या पाण्याचा स्रोतही मर्यादित स्वरूपात असतो. खालील कोष्टकावरून सौर ऊर्जा व पाणी पुरवठा यांचा क्षारतेवर कशा प्रकारे परिणाम होतो हे समजून घेऊया. क्षारतेचे वितरण बघूया.
शारदेचे वितरण नकाशात समशार रेषांच्या सहाय्याने दाखवले जातात. नकाशावर समान शारदेची ठिकाणे जोडून ज्या रेषा तयार होतात त्या रेषांना समशार रेषा म्हणतात. हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी, हे महत्त्वाचं नाही. समोर बघूया. खुल्या व भूविष्ठित सागर जलाची शारता दिली आहे. हा चार्ट बघा. एवढंही आपल्याला पाठ करायचं नाही आहे. विषुववृत्त बघा, प्रदेश आणि पर्जन्य कसं आहे, 12 आहे. एवढंच लक्षात ठेवा. इथे बघा, ध्रुवीय प्रदेशामध्ये सौर ऊर्जा अत्यंत कमी आहे आणि इथे हिमजल कसं आहे बघा. इथे हिमजल भरपूर आहे, फक्त ध्रुवीय प्रदेशातच आहे. आपण समोर बघूया. या ठिकाणी आपल्याला हा चार्ट महत्त्वाचा आहे. भूवेष्टित सागर दिला आहे. सौर ऊर्जा महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. आपल्याला फक्त भूवेष्टित सागर आणि सरासरी शारता बघायचं आहे. हे आपल्याला पेपरमध्ये विचारले जाते. इथे बघा, सर्वात जास्त शारता कुठे आहे, या ठिकाणी, आणि हे मृत समुद्रामध्ये आहे. सर्वात जास्त शारता हे एकच लक्षात राहू द्या. मृत समुद्र 332 सर्वात जास्त. कधीही काही जास्त दिसलं तर ते मृत समुद्राची शारता आहे, लक्षात घ्या. दुसरा ग्रेट सॉल्ट लेक, याची 220 आहे. हे 2 लक्षात राहू द्या. एकही राहिलं तर चालेल. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. हे रिकामी जागा बघा, महत्त्वाची आहे आपल्यासाठी. सागरपृष्ठाच्या तापमानात मुख्यतः रिकामी जागांनुसार फरक पडतो. कशामुळे फरक पडतो? अक्षांशामुळे. सागरपृष्ठाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशनुसार फरक पडतो. सागरी जलात रिकामी जागा प्रमाण सर्वात अधिक असते. कशाचे प्रमाण अधिक असते सागरी जलात? तर सोडियम क्लोराईडचे प्रमाण सर्वात अधिक असते. जोड्या लावा बघा. या ठिकाणी आपण मृत समुद्र बघितलं होतं 332 आणि आपल्याला एवढंच महत्त्वाचं आहे. हा एकच लक्षात राहू द्या. सर्वात जास्त लक्षात पण राहील तुम्हाला. समशार रेषा कशाला म्हणतात हा प्रश्न बघा. शारता म्हणजे काय हे लक्षात राहू द्या. सागर जलाच्या तापमानावर परिणाम करणारे प्रमुख घटक कोणते हे घटक लक्षात राहू द्या. भूपृष्ठीय समुद्राची शारता अधिक का असते बघा. हे बघितलं होतं आपण. खोलीनुसार सागर जल तापमानात होणारे बदल स्पष्ट करा. शारतेवर परिणाम करणारे घटक हे बघितलं होतं आपण. हे पण लक्षात ठेवा. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.